हॅलो हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात सर्वजण. आज बऱ्याच दिवसातून मी आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड करते. तर आता इथून पुढे आपले व्हिडिओ कंटिन्यू येत राहतील. तर आज आपण बनवणार आहे लसणाच्या पातीची चटणी. तर चला बघूया रेसिपी. एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीची ही रेसिपी आहे. ह्याला ना गॅसची गरज आहे ना कोणती. तर चला आपण बघूया ह्यासाठी लागणारं साहित्य. इथे मी लसणाची पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी एक कांदा घेतलेला आहे, थोडेसे मुठभर कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर आपण हे सर्व साहित्य आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आपण हे बारीक कट करून घेऊयात. तर अशा पद्धतीने मी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे. कांदा पण कट करून घेतलेला आहे. मगाशी माझ्या व्हिडिओमध्ये मिरच्याचा व्हिडिओ स्किप झाला होता, त्यामुळे मिरच्या घेतलेल्या आहेत 3, लसणाची पात, टोमॅटो आणि कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. तर हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. इथे मी सुरुवातीला लसणाची पात टाकलेला आहे, बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. त्यानंतर टोमॅटो धुवून घ्यायचा आहे. कट केल्यानंतर त्याच्यातील बिया काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपली चटणी जास्त आंबट लागणार नाही. त्यानंतर मिरच्या, कोथिंबीर आणि याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर याची आपण बारीक पेस्ट करून घेऊया. बघू शकता अशा प्रकारची पेस्ट झालेली आहे. आता त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला आपले जे घेतलेले कच्चे शेंगदाणे आहेत ते टाकायचे आहे आणि त्यानंतर एकदा फक्त थोडंसं बारीक फिरवून घ्यायचं आहे. शेंगदाणे आपल्याला जास्त बारीक करायचे नाही आहेत. अर्धवट राहिल्यानंतर त्याची चव थोडी जास्त चांगली लागते. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपली चटणी एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीची तयार आहे. ही चटणी तुम्ही दही, भाकरी, चपाती ह्याच्यासोबत खाऊ शकता. एकदम खमंग आणि चवीला एकदम मस्त लागते. तुम्ही ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.